गोष्ट मी इथं जपानमध्ये नोटीस केली आहे, ते म्हणजे की इथली लोकं मला वाटते पाणी पितच नाहीत. बघेल तेव्हा बिअर पितात आणि ते एवढे बिअर पितात आणि जपानमध्ये तुम्हाला ट्रेनमध्ये बिअरच्या बाटल्या घेऊन बसायला अलाऊ आहे. त्याचबरोबर इथं बीचवर सुद्धा तुम्हाला पोलीस नाही, कोणीही काही बोलत नाही. तुम्ही बिनधास्तपणे बिअर पिऊ शकता. त्याचबरोबर गार्डनमध्ये सुद्धा येताना प्रत्येकाकडे बिअरची बॉटल असते म्हणजे असतेच. नॉर्मली आपण बाहेर जाताना कसं पाण्याच्या बॉटल बरोबर ठेवतो, तसं इथली लोकं बिअरच्या बॉटल्स ठेवतात. त्यामुळे जॅपनीज लोकांसाठी बिअर म्हणजे दारूचा प्रकार नाहीये, तर तो एक पाण्याचाच प्रकार आहे. कारण जपानमध्ये तुम्हाला पाण्यापेक्षा सुद्धा स्वस्त दारू मिळती आणि त्यातल्या त्यात पुढचा कहर म्हणजे जर तुम्हाला कोणी बिअर ऑफर केली आणि तुम्ही जर त्यांना सांगितलं, की मी बिअर पीत नाहीये किंवा मला बिअर नको आहे, तर ते त्यांचे चेहरे असे असतात, हे तू काय म्हणतोयस? कसं काय पॉसिबल आहे? बिअर शिवाय कसं काय तुम्ही जगताय? अशा पद्धतीचे त्यांचे जे प्रश्न असतात, ते बघून म्हटलं धन्य आहे, धन्य. कारण इंडियामध्ये तुम्हाला माहिती आहे, इंडियामध्ये जर तुम्ही दारू पीत नाहीये, बिअर पीत नाही म्हटल्यानंतर एक प्राउड गोष्ट आहे. पण तेच जपानमध्ये तुम्ही बिअर पीत नाही, हे काय हे? अशा पद्धतीच्या रिएक्शन्स तुम्हाला जॅपनीज लोकांकडून मिळतात. विदाऊट बिअर सुद्धा माणूस जगू शकतो. पाणी पितो मी पाणी.